नमस्कार मित्रांनो, युवन टेक या चॅनलवर आपले स्वागत आहे। संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल, या योजनांमध्ये सरकारने मोठा बदल हा केलेला आहे। आता तुम्हाला जे काही पैसे मिळतात, जे काही अनुदान मिळतं, ते आता डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर हे काम तुम्हाला करून घ्यायचे आहे। आता तुम्ही म्हणाल, डीबीटी म्हणजे काय आणि कोणतं काम करायचं आहे, हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, सरकारने ही नोटीससुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आली आहे। तर येथे विषय बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरणाबाबत। त्यासाठी लवकरात लवकर जे काही लाभार्थी आहेत त्यांचं आधार कार्ड संलग्न करून घ्यायचे आहे। म्हणजे लवकरात लवकर जे काही पैसे आहे हे पैसे डीबीटी माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न सरकार हे करत आहे। तर येथे दुसरा पर्याय बघूया। तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सदर योजनेमधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित विवरणपत्रात भरण्याची, तसेच योजनेतील लाभार्थी यांचे आधार संलग्नीकरण करण्याची कारवाई 100% दिनांक 31/3/2024 पर्यंत पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अगोदर तुम्हाला जे काही पैसे येत होते हे तुम्हाला बँकेमध्ये येत होते, तर भरपूर असे प्रॉब्लेम येत होते। आता डीबीटीद्वारे म्हणजेच जे काही तुमचा आधार कार्ड आहे त्या आधार कार्डशी जी काही बँक संलग्न आहे, तर NPCIला जी बँक लिंक असेल तेथे हे पैसे जमा होणार आहे। म्हणजे जे काही बाकीच्या योजना आहेत, जसं की PM किसान योजना आहे किंवा दुसऱ्या योजना असतील, महाडीबीटीच्या योजना असतील, तर हे सर्व पैसे आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि हे पैसे तुम्ही अंगठ्याने कुठेही काढू शकता। तर आता तुम्ही बँकेतच जाऊन काढावे असा कुठलाही नियम नाही। तर आता लाभार्थ्यांनी काय काय करायचं आहे, जर तुम्ही पेन्शन घेता, जे काही अनुदान घेत असेल, तर लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे। काही जिल्ह्यांमध्ये कागदपत्रसुद्धा मागितलेली आहे, तर तुम्ही तुमची कागदपत्र दिली नसेल तर लवकरात लवकर जमा करा। तर कोणकोणती कागदपत्रे येथे लागणार आहे ते बघूया। तुम्हाला तुमचा आधार कार्ड येथे लागणार आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक येथे लागणार आहे, यानंतर उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे। तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या जवळील तलाठी ऑफिसमध्ये किंवा तहसीलमध्ये जमा करून घ्यायची आहे। जिथे KYC चालू असेल तिथे आपली KYC करून घ्यायची आहे। यानंतर जे काही हयातीचे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा येथे जमा करून घ्यायचे आहे। तर येथे सर्वात महत्त्वाचं जे काही काम करायचं आहे, ज्या ठिकाणी तुमची बँक असेल या बँकमध्ये डीबीटीला आपले आधार कार्ड लिंक आहे का हे चेक करून घ्या। तर मित्रांनो, ज्या बँकेमध्ये डीबीटीला आधार कार्ड लिंक असेल तर जे काही पैसे आहे ते जमा होणार आहे। तर ही गोष्ट एक लक्षात ठेवा। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा। असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवन टेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।